महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याजवळच मच्छीमारांकडून मच्छीमारी, छोट्या होड्यांचा वापर, मच्छी मुबलक, पण श्रावण महिना असल्यामुळे खवय्यांमधून नाराजी। मागील 10 ते 15 दिवसांपासून श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याच्या जवळच लहान होड्यांमधून मच्छीमारांनी मच्छीमारी सुरू केली आहे। समुद्राचे पाणी थोडे शांत झाले असल्यामुळे सध्या मच्छीमारी करण्यासाठी चांगली वेळ आहे। खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठीची बंदी 15 ऑगस्ट रोजी उठली असली तरीही नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतरच मच्छीमार बांधव खोल समुद्रातील मच्छीमारी चालू करतील। सध्या समुद्र किनाऱ्याच्या जवळच मुबलक प्रमाणात मच्छी सापडत आहे। यामध्ये खास करून कोळंबी, बोंबील, ढोमा, मांदेली, बिलीच, बोईट इत्यादी मच्छी बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे। त्याचप्रमाणे पापलेट देखील चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत। मच्छीची आवक बाजारामध्ये वाढलेली असली तरीही मच्छीचे भाव मात्र गगनाला भिडलेले आहेत। दरवेळेला 900 ते 800 रुपये किलो असलेले पापलेट यावेळेला 1200 रुपये किलोनी विकले जात आहेत, तर 300 ते 350 रुपयांना मिळणारी कोळंबी ही 400, 450, 500च्या या भावाने साईजप्रमाणे विकली जात आहे। डिझेलचे वाढलेले दर, होड्यांना लागणारा दुरुस्तीसाठीचा खर्च, त्याचप्रमाणे खलाशांची मजुरी या सर्वांमध्ये वाढ झाल्यामुळे मच्छीचे भाव वाढले असल्याचे बोलले जात आहे। या वर्षाची पावसाची सरासरी कमी असल्यामुळे व पाऊस देखील कमी पडत असल्यामुळे शनिवारी, रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी पर्यटक तुरळक प्रमाणात श्रीवर्धनमध्ये येत आहेत। परंतु खऱ्या अर्थाने पर्यटकांचा हंगाम सुरू होईल तो 10 दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतरच। बाजारात मच्छीची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढली असली तरीही श्रावण महिना सुरू झाल्यामुळे अनेक खवय्यांमधून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।